रामकृष्ण हरी. आजच्या ठळक बातम्या. आजचं व्रत संकलन आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्र आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16/2026 दिवस 6वा अध्याय 6वा माझे चिंतन पुष्प. पिंडे पिंडाचा ग्रासो तो हा नाथ संकेतीचा दंशू परीन दावून गेला उद्देशू. श्री महाविष्णू अध्याय 6वा. अर्थ मानव जन्माला येऊनच देवत्वाची प्राप्ती करता येते. अर्थात या जन्मानेच 84 लक्ष योनीतील जन्माचा नाश करता येतो आणि देवत्वाला प्राप्त करता येते. चिंतन. साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून आत्मसंयम योगाने देवत्वास कसे प्राप्त करता येते, मोक्ष सुख कसे मिळवता येते, किंबहुना जीवाचे जीवपण जाऊन जीवतत्वाला प्राप्त होता येते हे सांगत आहेत. मानव जन्म हा एकमेव असा जन्म आहे की ज्या जन्मातून माणसाला जीवनमुक्ती कैवल्य पदाची प्राप्ती होऊ शकते. यासाठी माऊली ज्ञानोबाराय 12व्या अध्यायात एक ओवी देतात. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. 136 ओवी आहे. या देहाला येऊनच 184चा फेरा चुकवता येतो हे माऊली इथे आवर्जून सांगतात. हे करण्यासाठी, हे प्राप्त होण्यासाठी आपणास आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणे, आत्मसंयमाने कुंडलिनी शक्ती जागृत करून षडचक्राचे भेदन करून भ्रमर गुंप्यातील परमात्म्याशी एकरूप व्हावे लागते. आता ही कुंडलिनी कुठे असते याचे वर्णन माऊली ज्ञानोबराय करतात. तैसे ती कुंडलिनी मोटकी ओट वळणी अधोमुख सर्पिणी निंदेल असे. ही कुंडलिनी खाली तोंड करून 3.5 वेटाळे घेऊन शिवनमंदावर अर्थात गुद्धस्थान आणि लिंगाच्या मध्यस्थानावर विराजमान झालेली असते. हिला माऊलीने नागिनीचे पिल्लू अशी उपमा दिली आहे. ही कुंडलिनी निद्रा अवस्थेत असते तोपर्यंत आपण मोक्ष सुखापासून दूर असतो. परंतु योगाभ्यासाने आत्मसंयमाने या कुंडलीला जागृत केल्यानंतर ही कुंडलिनी षडचक्राचे भेदन करत वरच्या दिशेने जाते. हे भेदन करत असताना गुद्धस्थानावरील मूलाधार चक्रातून गणेश नावाच्या देवतेला प्रसन्न करून लिंगस्थानावरील ब्रह्म नावाच्या देवतेला प्रसन्न करून स्वाधिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रातील नाभिस्थानावरील विष्णू देवतेला प्रसन्न करून हृदयस्थानावर असणाऱ्या अनाहत चक्रास भेदून महेश नावाच्या देवतेला प्रसन्न करते व विशुद्ध चक्राकडे आपला मोर्चा वळवून कंठस्थानी असलेल्या जीवात्माला प्रसन्न करते आणि आज्ञा चक्रावर असणाऱ्या आत्मरूपी देवाची भेट घेऊन शस्त्रदलातील परमात्म्याशी एकरूप होते. हेड चक्राचे भेदन करणे म्हणजेच आत्मस्वरूपाची भेट घेणे होय. अहम ब्रह्मास्मी स्थितीवर पोहोचणे होय. या स्थितीवर जाणे म्हणजेच पूर्ण योगी होणे होय. हे सर्व करण्यासाठीच आपल्याला आपल्या देहाचा विसर व्हावा लागतो. याच देहाला विधी बनवावं लागते. म्हणजेच याच पिंडाचा ग्रास करावा लागतो. तेच माऊली आजच्या ओवीतून सांगतात. पिंडे पिंडाचा ग्रासू
तो हा नाथ संकेत तिचा दंशू, परी दाहून गेला उद्देशू श्री महाविष्णू. साधकांना या देहाला येऊन याच देही देहाभिमान बाजूला ठेवून विधी होता येतं. तो साधक सिद्ध होऊन त्यांच्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला सुद्धा साधक दशेतून सिद्ध व्हायचे आहे आणि आपल्या साध्यापर्यंत पोहोचायचे आहे. अर्थात आपल्याला परब्रह्म ईश्वराची भेट घ्यायची आहे. त्यासाठी ब्रह्मागाने नाही तर अंतरंगाने शुद्ध होऊन षडचक्राचे भेदन करून अविचार बाजूला ठेवून सुविचाराने, ध्यानाने, भक्तीने, श्रद्धेने आपणास आपले ध्येय गाठवायचे आहे. रामकृष्ण हरी. कृपया श्रवण केल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा. माहिती